Hello students, yesterday we have seen physical quantities topic number 1.2 and same where these questions also belongs to the topic 1.2. Here today we are going to see types of physical quantities. During previous lecture we have seen definition of the physical quantity. So what are the types of physical quantities? Which are the types? First, fundamental quantities and second, derived quantities. These are the two types of physical quantities. Now, fundamental means what? Fundamental means a basic, very basic fundamental quantities. And derived, that we'll see later on. फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे मूलभूत राशी. आता त्याची डेफिनेशन बघा, डिफाइन फंडामेंटल क्वांटिटीज. आता बघा आपण भरपूर क्वांटिटीज व्यवहारामध्ये वापरतो. वी आर फॅमिलियर विथ दिस प्रॉपर फंडामेंटल क्वांटिटीज: लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, अमाउंट ऑफ सबस्टन्स, luminous intensities. These 7 quantities are only fundamental quantities and the remaining all are derived quantities. समजतंय ना? मग बघा, टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीचे दोन प्रकार, फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी. तर फंडामेंटल आज आपण बघणार आहेत. तर फंडामेंटल क्वांटिटी कोणाला म्हणावे? आता फॉर एक्झाम्पल लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी, पण एरिया ही फंडामेंटल नाही, ती डिराइव्ड क्वांटिटी आहे. असं का? तर लेंथ आपण जी राशी, जी फिजिकल क्वांटिटी डायरेक्ट मोजल्यावर आपल्याला तिची व्हॅल्यू समजून जाते, तर तिला फंडामेंटल म्हणायचं. विच कॅन मेजर्ड डायरेक्टली. आता लेंथ डायरेक्ट मोजता येणार, किती पण मोठी लेंथ असो, पण एरिया मोजण्यासाठी तुम्हाला लेंथ आणि ब्रेड्थ दोन गोष्टी मोजाव्या लागणार. म्हणून एरिया ही काय आहे? डिराइव्ड क्वांटिटी. डिराइव्ड मीन्स बनविलेले. आता आपण कधी कधी ऐकतो मिल्क अँड इट्स अ डेरिव्हेटिव्ज. आता डेरिव्हेटिव्ज मीन्स डिराइव्ड, मिल्कपासून बनविलेले पदार्थ. पेढे आहेत, दही आहे, ताक आहे, लोणी आहे, तूप आहे, वगैरे वगैरे. तर हे सगळे डिराइव्ड आहेत, म्हणजे बनविलेले आहेत. कोणापासून? बेसिक मिल्कपासून. मग बेसिक. आता तसं फिजिकल क्वांटिटीज फंडामेंटल. आता बघा, फंडामेंटल म्हणजे ज्या डायरेक्ट मोजता येतात आणि त्यांच्या मोजमापासाठी ते दुसऱ्या अजून कोणाचं मोजमाप करण्याची गरज नाही, अशा क्वांटिटीजला फंडामेंटल क्वांटिटीज असे म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल डेन्सिटी, व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन, प्रेशर, जे फॉर्म्युलेवाले आहेत, ज्या क्वांटिटीजचे फॉर्म्युले आहेत, तर त्या मात्र व्हॉल्यूम त्या डिराइव्ह आहेत, म्हणजे यांच्यापासून बनवलेल्या आहेत. यांच्यापासून ज्या दुसऱ्या बनतील त्या डिराइव्ह. या फक्त 7च फक्त फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, लक्षात ठेवा. आणि या पाठच करून टाकायच्या. हा टेबल व्हेरी इम्पॉर्टंट. टुडेज लेक्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता बघा, डिफाइन फंडामेंटल क्वांटिटीज. मग क्वांटिटीजचा अर्थ समजतोय ना? क्वांटिटीज, फिजिकल क्वांटिटीज कोणाला म्हणायच्या? तर बघा, फंडामेंटल क्वांटिटीज कोणाला म्हणायच्या? द फंडामेंटल क्वांटिटीज विच आर डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट्स. ज्या फिजिकल क्वांटिटीज त्यांच्या मोजमाप करण्यासाठी दुसरं अजून कोणतं मोजमाप करायची गरज नसते, म्हणजे दुसऱ्या क्वांटिटीजवर डिपेंड नसतात. आता फॉर एक्झाम्पल डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे तुम्हाला मास मोजावं लागेल, व्हॉल्यूम मोजावं लागेल, आणि हे दोघं मोजले तरच डेन्सिटी तुम्ही फाइंड आउट करू शकता. मग डेन्सिटी ही डिराइव्ड क्वांटिटीज आहे, ती फंडामेंटल नाही. एरिया डिराइव्ड क्वांटिटीज आहे. फोर्स, ॲक्सलरेशन. आता फोर्सचा फॉर्म्युला काय? मास इंटू ॲक्सलरेशन. मग आता मास पण मेजर करावं लागेल, ॲक्सलरेशन पण मेजर करावं लागेल, आणि म्हणून फोर्स ही
डिराइव्ड क्वांटिटी आहे. अशा भरपूर डिराइव्ड सगळ्यात जास्त आहेत आणि फंडामेंटल कमी आहेत. फंडामेंटल म्हणजे की ज्या डायरेक्टली मोजता येतात, तर बघा, किंवा त्यांचं मोजमाप करण्यासाठी अजून इतर कोणत्या फिजिकल क्वांटिटी मोजायची गरज नसते. तर बघा, समजतोय ना? व्हेरी सिंपल. द फंडामेंटल क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड, की ज्या अवलंबून नसतात ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी, अजून कोणत्या दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर, फॉर देअर म्हणजे त्यांच्या मोजमापासाठी, फॉर देअर मेजरमेंट, दॅट इज दे कॅन बी डायरेक्टली मेजर्ड, आर कॉल्ड एज फंडामेंटल क्वांटिटीज. अशा फिजिकल क्वांटिटीज की ज्या दुसऱ्यांवर अवलंबून नसतात, म्हणजे त्यांचं मोजमाप करण्यासाठी ह्या डायरेक्ट मोजता येतात, त्यांचं मोजमाप करण्यासाठी अजून कोणत्या फिजिकल क्वांटिटीची हेल्प घ्यावी लागत नाही, किंवा त्यांना फॉर्म्युले पण नाही आहेत, अशा क्वांटिटीजला फंडामेंटल क्वांटिटीज असे म्हणावे. समजतंय मग? द फंडामेंटल क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट or they can be measured directly are called as fundamental quantities. अशा फिजिकल क्वांटिटीजला म्हणायचं फंडामेंटल क्वांटिटी. आता फंडामेंटल युनिट म्हणजे काय? जे एकक, मराठीमध्ये एकक म्हणतो. आता लेंथ मोजायची मीटरमध्ये मोजणार तुम्ही, तर फंडामेंटल क्वांटिटीचे जे युनिट्स असतील त्यांना फंडामेंटल युनिट्स म्हणायचं. फंडामेंटल क्वांटिटी मेजर करण्यासाठी जे युनिट्स असतील त्यांना म्हणायचं फंडामेंटल युनिट्स. आता बघा, द युनिट्स युज्ड टू मेजर फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड फंडामेंटल युनिट्स. जे युनिट्स फंडामेंटल क्वांटिटी मेजर करणे, मोजमाप करण्यासाठी वापरले जातात, त्या युनिट्सला म्हणायचं फंडामेंटल युनिट्स. समजलं मग? तर द युनिट्स युज्ड to measure fundamental quantities or the units which are used to measure the fundamental quantities are called as fundamental units. आता क्वेश्चन नेक्स्ट बघा, स्टेट 7 फंडामेंटल क्वांटिटीज. फंडामेंटल स्टेट म्हणजे सांगा 7 फंडामेंटल क्वांटिटीज, 7 फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या आहेत, अलॉंग विथ देअर एसआय युनिट्स, त्यांचे एसआय युनिट्स पण सांगा, आणि त्या एसआय युनिटला सिम्बॉल काय आहे. सिम्बॉल म्हणजे संक्षिप्त फॉर्म मध्ये आपण त्याला यूज करतो, दॅट इज सिम्बॉल. आता बघा, त्या कोणत्या फिजिकल क्वांटिटीज आहेत 7, तर या पाठच पाहिजेत, हा एकदम लर्न करून टाकायच्या. ओके, तर ह्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, त्यांचे हे एसआय युनिट्स आहेत. लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी. समजलं? लेंथचं युनिट काय आहे? मीटर. आता र नाही करायचा, हा ER नाही, RE. लक्षात ठेवा, मी मागच्या पिरियडला सांगितलं याच्याबद्दल. तर लेंथ मीटर मध्ये मोजणार, त्याचा सिम्बॉल M. आता सपोज एखादी लेंथ मोजली तुम्ही, ती 5 मीटर आहे, तर कशी लिहिणार तुम्ही? 5M. मग हा सिम्बॉल आहे आणि हा नंबर आहे. आता कसं लिहायचं फिजिकल क्वांटिटी ते आपण मागच्या पिरियडला पाहिलं. तर लेंथचे एसआय युनिट मीटर आहे, सिम्बॉल त्याच्यासाठी स्मॉल लेटर M. हा कॅपिटल नाही, लक्षात ठेवा. इथं जे कॅपिटल आहेत ते कॅपिटल मध्येच लिहावे लागतात आणि जे स्मॉल आहेत ते स्मॉल मध्येच लिहावे लागतात. का? तर त्याच्यासाठी जे रूल्स असणार ते आपण नंतर बघणार आहेत. जसे ग्रामरचे रूल्स असतात तसे आपले हे एसआय युनिट्स लिहिण्याचे पण रूल्स आहेत, कन्व्हेन्शन्स आहेत. ओके. मास कशामध्ये मोजणार? किलोग्राम. आता बघा, काही जणांचा बराच मास आणि वेट मध्ये कन्फ्युजन होतं. वेट ही डिराइव्ड क्वांटिटी आहे किंवा ती व्हेक्टर क्वांटिटी आहे. व्हेक्टर स्केलर मध्ये बघणार आपण. वेट ही डिराइव्ड क्वांटिटी आहे आणि मास ही फंडामेंटल आहे. मास डायरेक्ट किलोग्राम मध्ये मोजली जाते. स्मॉल लेटर आहे, हा इथं पण स्मॉल लेटर आहे, के स्मॉल, KG. आता टाइम कशामध्ये मोजतो आपण? सेकंड, यस, स्मॉल यस. आता हे सगळे स्मॉल लेटर्स यूज करायचे, कॅपिटल कधीच नाही. आता बघा, इलेक्ट्रिक करंट तुम्हाला 10th मध्ये माहिती आहे, एम्पियर ह्या युनिट मध्ये मोजतात. एम्पियरचा ये स्मॉलच पाहिजे. पूर्ण शब्दात लिहिणार फुल वर्ड्स मध्ये तर इथं स्मॉल घ्यायचं. हे सगळे स्मॉल लेटर्स आहेत. पण सिम्बॉल मध्ये काही इंचे म्हणजे एम्पियरचे कॅपिटल A वापरतात, स्मॉल a नाही. लक्षात ठेवायचं, हे स्मॉल आहेत, हे स्मॉल नाही. एम्पियर साठी कॅपिटल A.
टेम्परेचरचे एसआय युनिट केल्विन आहे. टेम्परेचरचे एसआय युनिट केल्विन आहे. आता बघा, एसआय युनिटच जास्त करून लक्षात ठेवायचे कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचे. फिजिकल क्वांटिटी कोणत्याही एसआय युनिट्समध्ये मेजर केली जाते. तर हे एसआय युनिट्स फार इम्पॉर्टंट आहेत. केल्विन, टेम्परेचरचं काय आहे? केल्विन. इथं कॅपिटल के आहे, हे दोघं कॅपिटल आहेत फक्त, बाकीचे हे सर्व स्मॉल लेटर्स आहेत. स्मॉल म्हणजे दुसऱ्या लिपीतले बरं का, समजतंय? आता अमाऊंट ऑफ सबस्टन्स, मोल ह्या युनिटमध्ये मेजर करणार, त्याचा सिम्बॉल MOL, स्मॉल. त्याच्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेलामध्ये मोजतात, CD, स्मॉल CD. समजलं? मग हे पाठच करून टाकायचे, समजलं? आता फंडामेंटल क्वांटिटीज मीन्स व्हॉट? द फंडामेंटल क्वांटिटीज which or the physical quantities which do not depend on any other physical quantity for their measurement or which can be measured directly are called as fundamental quantities. And what about fundamental units? The units which are used to measure the fundamental quantities are called as fundamental units. Now 7 fundamental quantities: length, mass, time, electric current, temperature, amount of substance, luminous intensity. आता बघा, लेंथचा अर्थ माहिती, मास माहिती, टाइम माहिती, इलेक्ट्रिक करंट माहिती, टेम्परेचर म्हणजे तापमान, अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे एखादा पदार्थ आहे, गॅस आहे, लिक्विड आहे, तर त्याला अमाऊंट म्हणजे किती, त्याला मोजण्यासाठी मोल वापरतात. ल्युमिनस इंटेन्सिटी, आता बघा, सकाळचं ऊन आणि दुपारचं ऊन, सनलाईट मध्ये काय फरक आहे? दुपारचं एकदम कडक असतं किंवा ब्राईट असतं, तर त्याची इंटेन्सिटी जास्त असते. दुपारच्या उन्हाची इंटेन्सिटी जास्त असते आणि सकाळच्या कोवड्या उन्हाची इंटेन्सिटी कमी असते. म्हणजे प्रकाशाची प्रखरता. ल्युमिनस म्हणजे एखादी अंधारी खोली आणि बल्ब लावला, तुम्ही काय केलं? त्या रूमला इल्युमिनेट केलं. तर इल्युमिनेशन मीन्स प्रकाशित करणे. आता इथं ल्युमिनस म्हणजे प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कॅन्डेला म्हणजे CD वापरतात, ल्युमिनस. समजलं? मग आता स्टेट अँड डिस्क्राईब द 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज विथ देअर युनिट्स. आता हे 7 फंडामेंटल आहेत आणि अजून 2 क्वांटिटीज आहेत, एक म्हणजे प्लेन अँगल आणि दुसरा म्हणजे सॉलिड अँगल. यांना सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज असे म्हणतात. स्टेट अँड डिस्क्राईब, डिस्क्राईब पण आहे, स्टेट पण आहे. स्टेट म्हणजे हे दोघांची नावे सांगा आणि डिस्क्राईब म्हणजे हे त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे. 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज विच विथ देअर युनिट्स, त्यांचे युनिट सह सांगा. आता बघा, सप्लिमेंट, आता तुम्ही पेपर लिहितात, पेपर पूर्ण भरून अजून पेजेसची गरज आली तर त्याला पुरवणी म्हणतात तुम्ही, सप्लिमेंट, बरोबर? मग सप्लिमेंटरी म्हणजे पूरक राशी. पूरक म्हणजे या 7 फंडामेंटलच्या सोबत ह्या अजून 2 स्टडी कराव्या लागतात, पण ह्या सप्लिमेंटरी आहेत. आता प्लेन अँगल, प्लेन म्हणजे सपाट, सॉलिड म्हणजे भरीव. सॉलिडचा अर्थ काय होतो? भरीव. नाही तर सॉलिड लिक्विड गॅसेस, हे पण माहिती आहे तुम्हाला. सॉलिड लिक्विड गॅसेस, तो सॉलिडने हा सॉलिड, स्पेलिंग सेम आहे पण इथं मिनिंग वेगळा आहे, अर्थ वेगळा आहे. सॉलिड म्हणजे भरीव, कोन. जसं आईस्क्रीमचा कोन असतो ना, पोकळ कागदाच्या, तर त्याच्या अँगल मधला तो असेल सॉलिड अँगल. 3D अँगल असतो हा. पण प्लेन म्हणजे काय? सपाट. तुम्ही आतापर्यंत हा प्लेन अँगल यूज करत आलेले आहेत. ओके, प्लेन अँगल म्हणजे सपाट अँगल. डायरेक्ट प्रोट्रॅक्टर माहिती आहे ना, कोन मापक, असा अर्धचंद्राकृती, तर ते असा अँगल मोजण्यासाठी. आता इथं जे पण अँगल आहेत, हा कॉर्नर आहे, तर हा प्लेन आहे, सपाट आहे, प्लेन अँगल. आता अँगल साठी आपण थिटा वापरतो जनरली. काय वापरतो? थिटा, डिनोटेड ॲज थिटा. पण जर स्मॉल असेल तेव्हा D वापरतात. काय लक्षात ठेवा, मोठा अँगल असेल तर थिटा वापरायचं आणि एकदम व्हेरी स्मॉल अँगल असेल तर D लावायचा, D थिटा, स्मॉल. आता प्लेन अँगल कसा फाइंड करतात? आता तुम्हाला हे माहित असावं कदाचित. समजा हे कंप्लीट असं सर्कल होतं,
त्याच्यातला हा आर्क म्हणजे कंस, आर्क, हा आर्क आहे इथून इथपर्यंत, याची लेंथ ds आहे. आता यस म्हणजे आर्क असतो, मोठा असेल तर यस वापरतात आणि छोटासा तुकडा असेल तर ds वापरतात. ही रेडियस ऑफ द सर्कल आहे आर, ही किंवा ही. आता मला हा अँगल माहित नाही, पण हा आर्कची लेंथ माहिती, कंसाची लांबी माहिती. लेंथ इथं दोरा ठेवला इथपर्यंत आणि तो स्केलवर असा सरळ मेजर केला, किती लेंथ असेल ती म्हणजे ds. तर लेंथ ऑफ द आर्क ही रेडियस आहे, ही सेम आहे. तर ह्या दोन गोष्टी माहिती आहेत, पण हा माहिती नाही, तर कसा फाइंड करतात माहिती आहे? ds अपॉन आर हा फॉर्म्युला आहे. तर डी थिटा इज इक्वल टू अँगल मेजरमेंट कसं करतात हा लक्षात ठेवा. हे आर्क माहिती आहे, रेडियस माहिती आहे, तर आर्क अपॉन रेडियस हा फॉर्म्युला आहे त्याचा, हा लक्षात ठेवा. आर्क अपॉन रेडियस इज द प्लेन अँगल. आर्क म्हणजे कंसाची लेंथ, कंसाची लांबी, आर्क अपॉन रेडियस. ओके, तर आर्क अपॉन रेडियस हा फॉर्म्युला आहे. तर याचे हे जर तुम्हाला लक्षात राहिलं तर त्याचे डेफिनेशन बघा. रेशो ऑफ, रेशो म्हणजे हा अपॉन हा, याला रेशो म्हणतो, गुणोत्तर. लक्षात ठेवा रेशो कोणाकोणाच्या, रेशो ऑफ लेंथ ऑफ आर्क ds, हा लेंथ ऑफ आर्क ds ऑफ द सर्कल, या सर्कलचं आर्कची लेंथ शी, हा टू द म्हणजे च्याशी. बघा, द रेशो ऑफ लेंथ ऑफ आर्क ds ऑफ द सर्कल. रेशो कोणाचा, रेशो ऑफ गुणोत्तर चे, कोणाचे, लेंथ ऑफ आर्क म्हणजे ds ऑफ द सर्कल, सर्कलच्या कंसाची लांबी, तुकड्याची लांबी, टू द म्हणजे अपॉन च्याशी, रेडियस ऑफ द सर्कल. कोणाशी त्याचा रेशो असतो, लेंथ ऑफ द आर्क, द रेशो ऑफ लेंथ ऑफ द आर्क टू द रेडियस ऑफ द सर्कल इज कॉल्ड एज प्लेन अँगल, इज कॉल्ड एज प्लेन अँगल डी थिटा. समजलं मग? रेशो ऑफ लेंथ ऑफ आर्क ds ऑफ द सर्कल टू द रेडियस r ऑफ द सर्कल इज कॉल्ड एज प्लेन अँगल. समजलं मग? हा फॉर्म्युला आहे प्लेन अँगलचा, डी थिटा इज इक्वल टू ds अपॉन r. तर याला तुम्ही थिटा इज इक्वल टू एस अपॉन आर पण लिहू शकतात. हा, थिटा इज इक्वल टू एस अपॉन आर. म्हणजे हे बिगर असतील तर, आर तर फिक्स असते, पण हे बिगर असतील तर थिटा आणि यस असं वापरायचं, पण स्मॉलर असतील तेव्हा मात्र डी थिटा अँड डी एस असा यूज करायचा. हा, हे स्मॉलर असतील तर स्मॉल साठी डी वापरायचा आणि बिग साठी डी वापरला नाही तरी चालेल. ओके, आता डेफिनेशन समजली मग. द रेशो ऑफ लेंथ ऑफ आर्क ऑफ ए सर्कल टू द रेडियस ऑफ द सर्कल इज कॉल्ड एज प्लेन अँगल. इट इज डिनोटेड बाय लेटर थिटा और डी थिटा, थिटा किंवा डी थिटा. तर बघा, दस डी थिटा इज अ अँगल सबटेंडेड बाय द आर्क. हा अँगल या आर्कने सबटेंड केलाय, म्हणजे काय, अंतर्लिखित करणे. मराठीमध्ये त्याला अंतर्लिखित असं म्हणतात, सबटेंडेड अँगल. दिस अँगल इज सबटेंडेड बाय दिस आर्क. ह्या आर्कने ह्या अँगलला अंतर्लिखित केलेलं आहे. दस डी थिटा इज द अँगल सबटेंडेड बाय द आर्क ऍट द सेंटर ऑफ द सर्कल. पण हा अँगल कुठं पाहिजे, ऍट द सेंटर, केंद्रीय कोन, सेंट्रल अँगल, ऍट द सेंटरच पाहिजे हा अँगल. नाही तर तुम्ही हा सेंटर सोडून दुसऱ्या ठिकाणचा अँगल मेजर करणार तर तो त्याच्यासाठी हे फॉर्म्युला यूज करू शकत नाही. हा, लक्षात ठेवा. तर डी थिटा इज द अँगल सबटेंडेड बाय द आर्क ऍट द सेंटर ऑफ द सर्कल. बर, प्लेन अँगल साठी युनिट काय आहे, रेडियन, और त्याला शॉर्ट मध्ये लिहितात रॅड, SI युनिट वर काय आहे. नाही तर तुम्ही अंश सेल्सिअस, सॉरी अंश काहीतरी डिग्री म्हणतात, डिग्रीमध्ये मोजत आलेले अँगलचं मेजरमेंट, अँगलचं मोजमाप. हा, अँगल मीन्स कोन, हा कोन आहे. तर ह्या अँगलचं मोजमाप तुम्ही डिग्रीमध्ये करत आलेले, 30 डिग्री, 40 डिग्री, 50, 60, 90 डिग्री, 180 डिग्री. हा, तर मात्र ते SI युनिट नाही. मग SI युनिट कोणतं आहे प्लेन अँगल साठी, रेडियन. इन शॉर्ट त्याला आपण रॅड ने डिनोट करायचं. आता इथं बघा, डिनोटेड ॲज थिटा रेडियन, थिटाच्या डोक्यावर C
पॉवर सारखा, घातांकासारखा. हा, थिटाच्या डोक्यावर सी, सी फॉर रेडियन. थिटा रेडियन असं लिहितात. काय लिहितात? थिटा रेडियन. म्हणजे जितके पण रेडियन येईल, हा पाय रेडियन, पाय बाय 2 रेडियन, तर त्याच्या डोक्यावर असं लिहितात. लक्षात ठेवा ही प्लेन अँगल लिहिण्याची पद्धत. त्याच्यानंतर लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल. लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल, या आर्कची लेंथ ही नथिंग बट काय आहे? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आहे. सर्कलचा तो परिघ आहे. सर्कम्फरन्स मीन्स परिघ, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. आणि सर्कम्फरन्स ऑफ सर्कल परिघाचा फॉर्म्युला काय आहे? रेडियस माहिती असली तर 2πr, आणि डायमीटर माहिती असला तर πd. काय असतो? πd, कारण डबल आर म्हणजे डायमीटर असतो. हा फॉर्म्युला पण यूज करू शकता तुम्ही, पण बहुत करून आर वाला जास्त यूज करतात. हा, आता लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ सर्कल अँड सर्कम्फरन्स इज 2πr if r is the radius. आता प्लेन अँगल सबटेंडेड बाय एंटायर सर्कल ऍट इट्स सेंटर इज. पूर्ण सर्कलचा अँगल किती असतो? 360 असतो. 360 म्हणजे 2π, कारण पायची व्हॅल्यू किती असते? 180 डिग्री. पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री. लक्षात ठेवा, हा पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री. हे डिग्री मध्ये. आता पाय मध्ये जे पण अँगल दिलेले असतात, पाय 1π, 2π, π/2, π/4, π/6 वगैरे वगैरे, पाय मध्ये ज्या व्हॅल्यू असतात त्या रेडियन मध्ये असतात. लक्षात ठेवा. आणि त्याचं कन्व्हर्शन डिग्रीमध्ये केव्हा पण करता येतं. आता त्याच्यासाठी नेक्स्ट टॉपिक येतोय, त्याच्यामध्ये कसं कन्व्हर्शन करतात ते मी डिटेलमध्ये सांगणार आहे. अँड इट इज व्हेरी युजफुल फॉर द इंजिनिअरिंग ऑर हायर स्टडी ऑर हायर क्लासेस स्टडी. ओके, तर ते फार इम्पॉर्टंट आहे. ते नंतर बघणारच आहे. आजचं पण इम्पॉर्टंटच आहे. तर पाय रेडियन, पायमध्ये जो असेल, मग पूर्ण सर्कल, पूर्ण सर्कलचा आर्क काय असेल? पूर्ण सर्कलचा आर्क हा 2πr असेल. आपण रेडियस हाच फॉर्म्युला यूज करतोय. हा मी हे फक्त छोट्याशा आर्क साठी हा फॉर्म्युला आहे, हा अँगल. पण पूर्ण सर्कलचा टोटल अँगल तुम्हाला सर्कलचा मेजर करायचा आहे, हा टोटल अँगल. तर तो किती असतो? 360 असतो. हे तुम्हाला माहिती आहे. मग 360 म्हणजे 2π रेडियन. कसं फाइंड आउट केलेलं आहे बघा? सर्कम्फरन्स अपॉन रेडियस, टोटल सर्कम्फरन्स. आता फुल सर्कलचं पाहिजे, एंटायर सर्कल, फुल सर्कलचं जर अँगल पाहिजे असेल तुम्हाला काय करावं लागेल? फुल सर्कलचा सर्कम्फरन्स, छोटासा आर्क नाही चालणार, फुल आर्क लागेल, अपॉन त्या सर्कलची रेडियस. मग आर आर गेट्स कॅन्सल्ड. थीटा इज इक्वल टू 2π and 2π radian is the plane angle, measure of the plane angle of the circle, entire circle. समजलं? मग आता सॉलिड अँगल म्हणजे भरीव कोन. जसं एक स्टोन आहे, स्टोन, आणि त्या स्टोनला असं बरोबर कार्विंग आउट, कोरत गेले, तर त्याच्यामध्ये पोकळ असा आईस्क्रीमचा कोन बनवा. तर त्याच्यामधला जो अँगल असेल दगडामध्ये कोरलेला, आईस्क्रीमचा कोन बरोबर फिट बसेल असं कोरत चला. तर तो कोन जो असेल तो भरीव अँगल असेल, त्याला सॉलिड अँगल म्हणतात. आणि सॉलिड अँगल कशाने डिनोट करतात? डी ओमेगाने डिनोट करतात. लक्षात ठेवा, ओमेगा. मोठा असेल तर ओमेगा, छोटा असेल तर डी ओमेगा, स्मॉल अँगल. आता बघा, हा स्फिअरचा पार्ट आहे. सर्कल आणि स्फिअर मध्ये फरक आहे. सर्कल ही प्लेन फिगर आहे, सपाट आहे, प्लेन फ्लॅट. पण स्फिअर ही फुल 3D फिगर आहे. लक्षात ठेवा. जसं खरबूज कापतात बघा, आणि ते रेड आहे की नाही याचा पुरावा देण्यासाठी ते खरबूज विकणारे काय करतात? खरबूज, टरबूज माहिती आहे ना, वॉटरमेलॉन, तर त्याला ते असं कापून देतात, बरोबर असं काढून देतात असा पार्ट, आणि तो रेड दिसला की लगेच आपण घेतो. मग हा तसा पार्ट आहे सपोज. मग त्याचा जो अँगल आहे, मधला अँगल, तो डी ओमेगा. स्मॉल असेल तर डी ओमेगा, मोठा असेल तर ओमेगा यूज करायचा. ओके, तर सॉलिड अँगल ही 3 डायमेन्शनल अॅनालॉग ऑफ प्लेन अँगल आहे. अॅनालॉग म्हणजे प्लेन अँगल पासूनच सॉलिड अँगल बनतो. आता बघा इथं किती साइड आहेत त्याला? 1 2 3 4, 4 साइड आहेत. मग हे असे अँगल छोटे छोटे प्लेन अँगल किती असतील?
जितके पण असतील प्लेन अँगल त्या सर्वांचा मिळून हा 3D अॅनालॉग आहे. अॅनालॉग इज बनलेलं असणे. तर अॅनालॉग म्हणजे बनलेलं असणे. सॉलिड अँगल हा 3 डायमेन्शनल अॅनालॉग आहे. कोणाच्या? प्लेन अँगलचा. म्हणजे प्लेन अँगल पासूनच सॉलिड अँगल बनलेला आहे. समजलं मग? तर सॉलिड अँगल इज डिफाइन्ड ॲज एरिया ऑफ द पोर्शन. हा जो पोर्शन असणार याचा एरिया अपॉन स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ द स्फिअर. त्या स्फिअरची रेडियस. स्फिअर म्हणजे गोल. हा, स्फिअर म्हणजे गोल. तर सॉलिड अँगल इज डिफाइन्ड ॲज एरिया ऑफ ए पोर्शन ऑफ ए सरफेस. एरिया ऑफ ए पोर्शन ऑफ ए सरफेस ऑफ ए स्फिअर टू द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ स्फिअर. समजलं मग? सॉलिड अँगल इज डिफाइन्ड ॲज म्हणजे इज इक्वल टू द एरिया ऑफ द पोर्शन ऑफ द सरफेस ऑफ द स्फिअर. एरिया ऑफ द पोर्शन ऑफ द सरफेस ऑफ द स्फिअर. सरफेस म्हणजे वरचा पृष्ठभाग ऑफ ए स्फिअर. स्फिअरच्या टू द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ स्फिअर आणि आर स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला आहे सॉलिड अँगलचा. त्याच्यानंतर युनिट. आता असा अँगल मोजण्यासाठी कोणतं युनिट? एसआय युनिट. कोणतं वापरलं जातं? स्टेरॅडियन. हे रॅडियन होतं याचं. प्लेन अँगलसाठी कोणतं युनिट आहे? रॅडियन. आणि भरीव अँगलसाठी कोणतं आहे? स्टेरॅडियन. SR शॉर्टमध्ये, सिम्बॉलमध्ये. तर अँगल कशाने डिनोट करतात? ओमेगाने. स्मॉल असेल तर डी ओमेगा. ओहमचं चिन्ह आहे बघा हे. हा, पण इथं ओमेगा म्हणायचं आहे. मग सरफेस एरिया ऑफ स्फिअर किती असतो? फुल स्फिअरच्या 4πr². मग आपल्याला फुल स्फिअरचा अँगल काढायचा असेल, सॉलिड अँगल फुल स्फिअरचा, जसं फुल सर्कलचा प्लेन अँगल किती असतो? 2π. 2 गुणिला 180 म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 180 डिग्री. तर किती होईल? 360 डिग्री. याला डिग्रीमध्ये लिहायचं असेल तर 360 डिग्री असं लिहू शकतो. ओके. तर तसं फुल स्फिअरच्या आपल्याला सॉलिड अँगल पाहिजे असेल तर कसा काढतात? टोटल एरिया, सरफेस एरिया कोणाचा? एंटायर स्फिअरच्या अपॉन त्या स्फिअरची रेडियसचा स्क्वेअर घ्यायचा. मग हिअर आर स्क्वेअर गेट्स कॅन्सल्ड. आर स्क्वेअर काय होईल? कॅन्सल होईल. राहिलं काय मग? 4π स्टेरॅडियन. तर सॉलिड अँगल सबटेंडेड बाय एंटायर स्फिअर ॲट इट्स सेंटर इज. सेंटरला जसं आपण प्लेन अँगल चे हे 360 डिग्री मेजर केले ते कुठे आहे? सेंटरला असतील. तसं याच्या सेंटरला हा अँगल असतो. सॉलिड अँगल सबटेंडेड बाय एंटायर स्फिअर ॲट इट्स सेंटर इज ओमेगा अँड इट इज टोटल सरफेस एरिया ऑफ द स्फिअर अपॉन स्क्वेअर ऑफ द रेडियस ऑफ द स्फिअर. मग हे आर स्क्वेअर कॅन्सल होणार आणि 4π इज स्टेरॅडियन इज द मेजर ऑफ द सेंट्रल अँगल ऑफ द स्फिअर. समजलं मग? हे फारच बेसिक आहे. हे समजणे गरजेचे आहे. बुकमध्ये थोडं शॉर्ट दिलंय मी, त्याला टोटल डिटेलमध्ये तयार केलंय. ओके. तर ते प्रिपेअर करायचे. नाव हिअर विल स्टॉप फॉर द नेक्स्ट पिरियड.